BPMS जे प्रणाली आपण तयार केलेली आहे मंत्री महोदय, अतिशय चांगली आहे, पारदर्शक आहे. त्याच्यामुळे लोकांनाही अंदाज येतो की आपलं प्रकरण कुठपर्यंत चाललंय, काय अडचण आहे, काय नाही. आता काल एक नवीनच प्रकार त्याच्यामध्ये आम्हाला जाणवला. मी काल डायरेक्टर टाउन प्लॅनिंग यांच्याशी पण या समक्ष या विषयावर चर्चा केली. माझंच एक वैयक्तिक बांधकाम परवानगीचं प्रकरण होतं आणि ज्यावेळेस आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गेलो त्यावेळेस असं लक्षात आलं की माझ्या वरचे जे 3 प्रकरणं आहेत त्या प्रकरणांनी पूर्तता केली नसल्यामुळे त्रुटीची ते खालचं प्रकरण घेऊ शकत नाही. आता त्या माणसाला किरकोळ पैसे भरायचे होते काहीतरी, पण तो माणूस गेले 10 दिवस येतच नाहीये तो वरचा. आता तो वरचाचे पैसे भरावे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, अशी वेळ आमच्यावर खरं तर आलेली आहे. मग काल आम्ही डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला फोन केला की म्हणलं साहेब असं जर असेल तर कसं मार्ग काढायचा, जर वरचे जर त्रुटी पूर्ण करणार नसतील विहित वेळेमध्ये तर काहीतरी तर याच्यामध्ये प्रोव्हिजन पाहिजे. दुसरं पूर्वी काय होतं की ह्या अधिकाऱ्यांना रिअसाइन करण्याची अधिकार होते, म्हणजे खाली पाठवण्याचे परत, आणि मग ते खाली पाठवलं की खालचं प्रकरण वर जायचं. ते अधिकार आपण बंद केलेले आहेत कारण त्याचा गैरवापर होत होता अनेक ठिकाणी. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं पारदर्शक करत असताना काही जेन्युइन प्रकरणांना देखील त्रास होतो, असे पण अनेक तक्रारी या ठिकाणी येत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट सभापती महोदय मला या निमित्ताने सांगायचं आहे की इतकं आपण IT आणतोय, इतक्या गोष्टी आपण चांगल्या करतोय, पण जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे, उदाहरण म्हणून सांगतो, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आपण ऑनलाईन प्रणाली सगळ्यात पूर्वी आपल्या महाराष्ट्रात तिथं सुरू झाली. आजही दिवसातून 1 तास तरी ते सर्व्हर डाऊन असतं. तसंच BPMSचं पण आहे. वारंवार सर्व्हर डाऊन असण्याचे, वेबसाईट न चालण्याचे जे प्रकार होत आहेत हे मला असं वाटतं की ह्याच्यावर कुठंतरी काम झालं पाहिजे. कारण आज आपल्याला माहिती आहे की अनधिकृत बांधकामं राज्यात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याचे जर कारणं जर बघितले विविध प्रकारचे, त्यातलं एक कारण हे पण आहे की वेळेवर बांधकाम परवानगी न मिळणं, ह्यामुळं पण लोक वैतागून जातात आणि बांधकाम चालू करून टाकतात. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर सरकारने काहीतरी लक्ष देणं गरजेचं आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सत्यजित तांबेंनी जो मुद्दा सांगितला तो कदाचित वैयक्तिक प्रकरणाचा असेल, परंतु सगळ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मी आत्ताच जी माहिती घेतली की एखाद्या प्रकरणामध्ये प्रायोरिटीनं आपल्या वर क्रमांक असलेल्या प्रकरणानं जर कागदपत्र पूर्ण केले नाहीत किंवा पैसे भरले नाहीत तर त्याच्या खालचं प्रकरण करायचंच नाही. ही जी काही सिस्टीम कुठनं प्रणाली निर्माण झालेली आहे की मला जगात कुठे नसेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या माणसानं पैसे भरले नाहीत, पहिल्या माणसानं जर कागदपत्राची पूर्तता केली नाही तर त्याचा इफेक्ट हा दुसऱ्या माणसावर होऊ नये आणि त्याचं नुकसान होऊ नये ही दक्षता शासनानं घेणं गरजेचंच आहे. आणि आजच टाउन प्लॅनरला निर्देश दिले जातील की ज्याचे कागदपत्र पूर्ण करून घ्यायचे आहेत, ज्याचे पैसे भरून घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी दुसऱ्याला तंगवण्यात काहीच अर्थ नाही. तर त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये बदल करावा लागेल. तो सिस्टीममध्ये बदल आम्ही नक्की करू. आणि मगाशी सत्यजित तांबे साहेबांनी जो ऐका, आमच्या BPMSचा लॉंग फॉर्म काय, बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम, बरोबर ना? तर ती प्रत्येकाला मिळावी परमिशन, यासाठी आम्ही निर्देश देऊ. पण याच्यामध्ये तांबे साहेब अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे अर्ज करतात आणि जे अर्ज करून ते प्रकरणं पेंडिंग ठेवतात त्यांना देखील काही कालावधी देणं गरजेचं आहे. म्हणजे मी आता काय ब्रीफिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोललो नाही, पण ते कायमस्वरूपी दिसण्यापेक्षा त्या सिस्टीमवर त्यांना काहीतरी कालावधी देणं गरजेचं आहे आणि तो देखील कालावधी देण्याच्या दृष्टीनं त्या सिस्टीमवर आपण एक कार्यप्रणाली तयार करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्या दिवसांमध्ये त्यानं जर ते प्रकरण पूर्ण केलं नाही तर ते त्यावेळी बाजूला होईल. त्याला परत करायचं तर नंतर करू शकतो, पण त्याच्यामुळे बाकीचे जर अडकणार असतील तर ते योग्य नाही. आणि आता सिस्टीममध्ये तो असताना जर बाकीचे अडकत असतील तर ते कागदपत्र परिपूर्तता जर झालेली असेल तर त्यांना देखील परमिशन देण्याचे निर्देश दिले जातात. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग.
प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.